2026 मध्ये जर सगळं जग संपणार आहे. आता हे कोण म्हणलं ते आपल्याला तर माहित नाही, पण म्हणलं त्यासाठी आपण जाऊन महादेवाकडे प्रार्थना करावं की नाही बाबा जगात असं काही होऊ नये, सगळ्यांना सुखी समृद्धी हो. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, मी तुमच्या मित्र नवनाथ राजपिंडे. आता संभाजीनगर आल्यानंतर जर तुम्हाला भूक लागली तर तुम्ही कुठं जाता ते माहित नाही, पण मी तर डायरेक्ट शेळके मामाच्या धाब्यावर येत असतो बाबा. शेळके मामाचं इथलं जेवण म्हणजे एकच नंबर. आता ज्यांना माहिती नाही की शेळके मामाचा ढाबा कुठे आहे त्यांच्यासाठी सांगतो की बाबा तुम्ही घृष्णेश्वरला किंवा इकडे खुलताबादला जात असताल तर तिकडे जाते वेळेस रोडवरच शेळके मामाचा ढाबा आहे. आता मी तुम्हाला एवढी माहिती देतच होतो की लगेच आपली शेवगा आणि बाजरीच्या भाकरी आल्या होत्या. आता PSI साहेबाला म्हणलं घ्या आता रट्टा आणून म्हणलं तुम्हाला मस्त आवडतं ते. मग इथं काय फर्स्ट क्लास जेवण गिवण केलं आणि मग निघालतो आम्ही घृष्णेश्वरच्या दर्शनासाठी. आपलं जेवण एकदम फुल झालं होतं त्याच्यामुळे आपण जाऊन बसलो मागच्या सीटावर मस्तपैकी. PSI साहेबाला म्हणलं हातात मी जाऊ दे 100च्या स्पीडने एकदम. आणि 2025चा शेवटचा सोमवार असल्यामुळे आज इथं खूप गर्दी होती त्याच्यामुळे आम्ही थोडी गाडी लांब पार्किंगला लावली आणि निघालो मंदिराकडे. आणि मित्रांनो 2025 मध्ये तुम्ही मला जसा सपोर्ट केला तसाच सपोर्ट तुम्ही 2026 मध्ये करा. मी तुमच्यासाठी नवीन नवीन आणि चांगले कंटेंट क्रिएट करतो. मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे आता आपण दिवसभर VIP लोकांसोबत येत, मग आपली एंट्री पण VIPच होणार होती. मग काय लगेच आतमध्ये जाऊन आम्ही घेतले दर्शन आणि देवाला म्हणालो की आपल्या सगळ्या फॉलोअर्सना सुखी समृद्धी ठेवा. मित्रांनो आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही असं तिथं सांगितलं जातं, त्याच्यामुळे आपणही आपले रूल्स फॉलो केले. मंदिराच्या बाहेर आलो आणि मग PSI साहेबाला घोडा दिसला. मग त्याला काय त्याचा मोहच आवडला नाही, म्हणले चला आता एक चक्करच मारून येतो. म्हणलं मारा. तसं बी तुम्ही आता थोड्या दिवसात घोड्यावर बसणारच आहेत म्हणा. मग लगेच इथलं दर्शन घेऊन आम्ही निघालो गावाकडे. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तर रामकृष्ण हरी मित्रांनो.